नितीन नबीन यांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतली। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत नितीन नबीन यांनी नड्डा यांच्याकडून पदभार स्वीकारला। भाजपला आज सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष मिळालाय। भाजपमध्ये हे युवा युग सुरू झालंय। याचा आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट पाहूया। मैं भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता हूं, ये सबसे बड़ा गर्व है। और जब बात पार्टी के विषयों को आती है तब माननीय नितिन नबीन जी, मैं कार्यकर्ता हूं, वे मेरे बॉस हैं। भारतीय जनता पार्टी के नए राष्ट्रीय अध्यक्ष के रूप में श्री नितिन नबीन जी को नाम की घोषणा करता हूं। मैं उन्हें इस अवसर पर हार्दिक बधाई देता हूं। भारतीय जनता पक्षाचे 12वे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितीन नबीन यांच्या नावाची बिनविरोध निवड झाली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील नितीन नबीन यांचा बॉस म्हणून उल्लेख केला। नरेंद्र मोदी देश के प्रधानमंत्री है, तीसरी बार प्रधानमंत्री बने। 50 साल की छोटी आयु में मुख्यमंत्री बन गए। 25 साल से लगातार हेड ऑफ द गवर्नमेंट रहे हैं। ये सब अपनी जगह पे हैं, लेकिन इन सबसे भी बड़ी चीज मेरे जीवन में है, मैं भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता हूं। ये सबसे बड़ा गर्व है। और जब बात पार्टी के विषयों को आती है तब माननीय नितिन नबीन जी, मैं कार्यकर्ता हूं, वे मेरे बॉस हैं। दिल्लीमधल्या भाजपच्या मुख्यालयातल्या कार्यक्रमामध्ये नबीन यांच्या गळ्यात राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ पडली। त्यामुळे भाजपमध्ये आता नवीन पर्व सुरू झाल्याची भावना भाजपच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे। आज मैं सर्वप्रथम हृदय की गहराइयों से आप सबका आभार व्यक्त करता हूं, जो हमारे मंच पर शीर्ष पर बैठे हैं, हमारा शीर्ष नेतृत्व और यहाँ पर बैठा हुआ पार्टी का वैसा नेतृत्व जिसने हर बूथ तक भाजपा के विस्तार में योगदान दिया है। आपने मुझ जैसे सामान्य कार्यकर्ता को पार्टी का इस सर्वोच्च पद तक पहुंचाने का अवसर दिया है। मैं इसके लिए आप सभी को प्रणाम करता हूं। नितीन नबीन यांचा जन्म 23 मे 1980चा। झारखंडची राजधानी रांचीचे ते रहिवासी आहेत। वडील नवीन किशोर प्रसाद सिन्हा हे देखील भाजपचे आमदार होते। 2006 मध्ये वडिलांच्या निधनानंतर त्यांनी सक्रिय राजकारणामध्ये सहभाग घेतला। 2006 मधल्या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून ते प्रथमच बिहार विधानसभेवरती निवडून गेले। 2010, 2015, 2020 आणि 2025 अशा 4 वेळा बांकीपूरचे ते आमदार राहिले। रस्ते वाहतूक, नगरविकास, गृहनिर्माण, विधी न्याय या खात्याचे ते मंत्री राहिले। भाजयुमोचे राष्ट्रीय सरचिटणीस, सिक्कीमचे प्रभारी, छत्तीसगडचे सहप्रभारी देखील ते होते। डिसेंबर 2025 मध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदाची निवड झाली। आजपासून भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा औपचारिक पदभार त्यांनी स्वीकारलाय। नितीन नबीन हे सर्वात तरुण असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। वयाच्या 45व्या वर्षी त्यांना राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा देण्यात आली आहे। तर नबीन हे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यामुळे पक्षानं एका हिऱ्याची पारख केल्याची भावना नबीन यांच्या पत्नीनं व्यक्त केली। भाजपच्या अध्यक्षांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या, निवडणुकीची रणनीती ठरवणं, युती आणि मोहिमा अंतिम करणं, केंद्र आणि राज्यामधील सरकारांशी पक्ष संघटनेचा समन्वय राखणं, सरचिटणीस, सचिव, प्रवक्ते, प्रदेशाध्यक्षांच्या नियुक्त्यांमध्ये अंतिम निर्णय घेणं, पक्ष विस्ताराची योजना आखणं, राष्ट्रीय पातळीवरच्या पक्षांचं धोरण ठरवणं, महत्त्वाच्या राष्ट्रीय मुद्द्यांवरील पक्षाची भूमिका ठरवणं, संसदेमध्ये आणि सार्वजनिक व्यासपीठांवर विरोधी पक्षाच्या प्रश्नांची उत्तरं देणं, संघ आणि हिंदुत्ववादी संघटनांशी पक्षाचं संतुलन राखणं। नवीन आणि नवीन राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय जनता पार्टी झाले, त्याला आमच्या शुभेच्छाच आहे। पण
नड्डांनी जसं संघाची आम्हाला गरज नाही असं सांगितलं होतं, आता नवीननी त्याच्यावर नवीन अध्यक्षांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करावी एवढंच आमची अपेक्षा. नितीन नबीन यांनी दिल्लीमधल्या मुख्यालयात पदभार देखील स्वीकारलाय. तर उद्या सकाळी सर्व प्रदेशांचे अध्यक्ष, प्रभारी आणि संघटन महामंत्र्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक देखील होणार आहे. जेनझीला जोडण्याची मोहीम भाजपनं सुरू केली आहे आणि त्याच वेळेला भाजपचं नेतृत्व तुलनेनं एका तरुणाकडे देण्यात आलंय. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.